श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचा 3रा अध्याय मराठीत अर्थासह बघणार आहोत. मागच्या अध्यायात आपण पाहिले स्वामींनी सुरुवातीपासून ते कोठून कसे कसे आले आणि शेवटी अक्कलकोटमध्ये कसे पोहोचले हे सांगितले आहे. आता आपण स्वामींच्या लीला बघूयात. चला तर मग आता बघूयात अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. प्रथम गणेशाला वंदन करून श्री स्वामींचे वर्णन येथे केलेले आहे. या जगात जे स्वामींची भक्ती करतात ते खूप धन्य आहेत. म्हणजे स्वामींची भक्ती करणारे स्वामी भक्त खूप नशीबवान आहेत. त्यांची नाही पुनरावृत्ती म्हणजे स्वामींच्या भक्तांना पुनर्जन्म घेणे नाही, त्यांना मोक्ष मिळणार आहे, असा या पहिल्या ओळीचा अर्थ होतो. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणे वस्ती, मंगळवेढे सोडिले. काही वर्षे स्वामी मंगळवेढ्यामध्ये राहिले. तेथे त्यांनी लोकांना खूप चमत्कार दाखवले. त्यानंतर स्वामींनी मंगळवेढा सोडले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त, तेथेचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. मंगळवेढा सोडून स्वामी मोहळ या गावी गेले. तेथे त्यांचे अप्पाटोळ हे भक्त झाले. सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जले सेवकांनी, परीनच मानिले. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामाद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने. अप्पाटोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटला निघाली, पण त्यांना मधूनच घरी परत जावं लागलं. स्वामींचे इतर भक्त पण स्वामींच्या बरोबर होते. ते सर्व स्वामींना म्हणाले इथे थांबा, पण स्वामी तेथे न थांबता अक्कलकोटमध्ये आले. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. स्वामी अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर एक अविद्ध म्हणजे एक व्यक्ती होता. तो स्वामींची थट्टा करत असत. त्याला धडा शिकवण्यासाठी स्वामींनी त्या व्यक्तीला काही चमत्कार दाखवले. ते चमत्कार बघून स्वामी खूप महान व्यक्ती आहेत हे त्याच्या लक्षात आले. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले सोळप्पाचे ग्रहापती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती. सोळप्पा करी आदर, योग यागादिक काही, सोळप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाची देखून या भक्ती, स्वामी ते भोजन करती. तेव्हा सोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, सोळप्पा करी अधिकाधिक. अक्कलकोटमध्ये सोळप्पा नावाचे गृहस्थ होते. त्यांचे काहीतरी पूर्वपुण्य असावे, त्यामुळे स्वामी सोळप्पाच्या घरी गेले. सोळप्पांनी कोणत्याही प्रकारची योग साधना केली नव्हती, तरीही स्वामी सोळप्पाच्या घरी जातात. सोळप्पा स्वामींना ईश्वर समजून त्यांची मनोभावे सेवा करतात. सोळप्पाची भक्ती पाहून स्वामींना आनंद होतो आणि स्वामी सोळप्पाच्या घरी जेवण करतात. त्यानंतर स्वामी सोळप्पाच्या घरी राहू लागले. सोळप्पा पण स्वामींची अधिकाधिक सेवा करू लागला. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असते जे. त्यावेळी अक्कलकोटमध्ये खूप ज्ञानी असलेले मालोजी राजे अक्कलकोटचा राज्यकारभार सांभाळत होते. सोळप्पाचे ग्रहापती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. सोळप्पाच्या घरात कोणीतरी महान साधू आलेले आहेत. ते लोकांना चमत्कार दाखवून त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, अशी वार्ता पूर्ण अक्कलकोटमध्ये पसरली. लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाहले. स्वामींची ख्याती पूर्ण अक्कलकोटमध्ये पसरली. हे जेव्हा मालोजी राजांना समजले तेव्हा ते म्हणाले, आपल्या गावात खूप दिवस झाले कोणीतरी महान संत आले आहेत. परियामा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. मालोजी राजे म्हणतात, आपल्या गावात एवढे दिवस झाले खूप महान संत येऊन पण आम्हाला माहीत कसे नाही. आम्ही आताच जाऊन त्यांचं दर्शन घेतो, पण सगळे म्हणतात ते अंतर्ज्ञानी आहेत. हे जर खरं असेल तर ते मला आत्ताच दर्शन देतील.
राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. मालोजीराजे असं म्हणतात तेवढेच स्वामी तेथे येऊन उभे राहतात. त्यांना बघतात सगळी सभा चकित होते. मालोजी राजांनाही समजते हे कोणी साधेसुधे नाहीत, हे खरंच अवतारी पुरुष आहेत. स्वामींना बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. तेथे स्वामींच्या चरणांची षोडोपचारी पूजा केली जाते. मालोजी राजे त्या दिवसापासून स्वामींचे भक्त होतात. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय. या अध्यायामध्ये चोळप्पा आणि मालोजीराजे स्वामींचे भक्त कसे होतात याचे वर्णन केलेले आहे. या अध्यायाचे रोज वाचन केले असता कोर्ट कचेरीचे कोणतेही काम अडले असेल तर या अध्यायाच्या वाचनाने त्या कामातील अडथळे दूर होऊन ते काम पूर्ण होते. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय 4 व त्याचा मराठीत अर्थ सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर अध्यात्म वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.